नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण मूग डाळ हलवा बनवणार आहोत. चला तर मग मूग डाळ हलवा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. इथं मी 1 वाटी मूग डाळ घेतली आहे, 1 वाटी दूध, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर. आता आपण मूग डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. आज मी वेगळ्या पद्धतीत तुम्हाला मूग डाळ हलवा बनवायचं दाखवणार आहे. आता ही डाळ स्वच्छ धुवून घेतली, ही चाळणीत मी निथळून घेतली आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यात पाणी जराही नाही आहे. इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे. आता यामध्ये आपण डाळ भाजून घेणार आहोत. डाळ भाजताना गॅसची फ्लेम हाय ठेवणार आहोत. डाळ कोरडी झाली आहे. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करून डाळ खरपूस भाजून घेऊ. इथं बघू शकता डाळ खरपूस भाजून झाली आहे. इतपत आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. आता ही आपण ताटामध्ये काढून थंड करून घेणार आहोत. डाळ थंड झाली आहे. आता ही आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. डाळीचं पीठ न करता ही रवाळच थोडीशी वाटायची आहे. कढई गरम करायला ठेवली आहे. यामध्ये 3 टेबलस्पून आपण तूप घालून घेऊ. तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण मुगाच्या डाळीचं पीठ तुपामध्ये खरपूस भाजून घेऊ. हलवा बनवताना तूप हे एकाच वेळेस न घालता थोडं थोडं घालणार आहोत. पीठ भाजतानाही चमचाने सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर कढईला लागू शकतं किंवा जळू शकतं. मुगाच्या डाळीचा हलवा बनवायचा असेल अशा पद्धतीने पीठ तयार करून ठेवलं की झटपट हलवा बनवता येतो. पीठ चांगलं भाजून झालं आहे. यामध्ये आता आणखी 2 चमचे आपण तूप घालून घेऊ. मुगाच्या डाळीचा हलवा हा साजूक तुपातच खूप छान बनतो. पीठ छान भाजून झालं आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी दूध घालून घेऊ आणि 1 वाटी पाणी. इथं तुम्ही दुधाऐवजी पाणीही घालू शकता. दूध घातल्यानंतर मुगाच्या डाळीच्या हलव्याचं टेक्स्चर अशा पद्धतीने तयार होतं. तूप सुटेपर्यंत आपण हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत. डाळ आपण अगोदर भाजून घेतल्यामुळे मूग डाळ हलवा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. मूग डाळ हलव्याला तूप सुटलं आहे आणि याचा गोळा झाला आहे, बघू शकता. आता आपण यामध्ये साखर घालूया. इथं मी अर्धी वाटी साखर घातली आहे. यामध्ये तुम्हाला साखर वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता. आता ही साखर यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. साखर विरघळल्यानंतर हलव्याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही. आता आपण हलव्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊ. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर हा हलवा छान मिक्स करून घेऊ. यामध्ये 2 चमचे वरून तूप घालणार आहोत. जसजसा हलवा थंड होईल तसा मऊ आणि दाणेदार होईल. इथे बघू शकता मूग डाळ हलवा बनवून तयार आहे. आता आपण तो सर्व करूया. मूग डाळ हलवा बनवण्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.